नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये LLB 5 इयर्स 2025 चे कॅप राउंड 3 चे अलॉटमेंट लिस्ट ही पब्लिश झालेली आहे. अशा पद्धतीने चेक करायचं आहे त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला कोणत्या गोष्टी चेक करायच्या आहेत, कोणत्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत, ॲडमिशनसाठी कधी जायचं आहे, कोणते डॉक्युमेंट तुम्हाला न्यायचे आहेत ॲडमिशनसाठी, त्याची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. आपण सीईटीच्या वेबसाईटला आलो आहोत. सीईटीच्या वेबसाईटला आल्याच्या नंतर ॲडमिशन पोर्टल AY25-26 यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर LLB 5 इयर्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्हाला दिसत आहे कॅप राउंड 3 अलॉटमेंट लिस्ट हॅज बीन पब्लिश. फर्स्ट तुम्ही कशा पद्धतीने चेक करू शकता ते तुम्हाला सांगतो. इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट यावरती सिलेक्ट करू शकता आणि तुमचा जो एल नंबरने जो नंबर आहे L5 नंबर जो असेल तो तुम्ही यामधून चेक करू शकता. सो युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई सिलेक्ट करा. जो कोणता कॉलेज जर तुम्हाला लागला असेल किंवा चेक करायचा असेल तो लागलेला आहे की नाही त्यावरती क्लिक करा आणि शो अलॉटमेंट लिस्ट यावरती सिलेक्ट करा. इथे तुम्हाला दिसेल की कॉलेज अलॉटमेंट हे झालेले आहेत. एस-टी जनरलचं जर आपण बघितलं 55 पर्सेंटाईलला अलॉटमेंट गेलेलं आहे एस-टीचं. त्यानंतर नेक्स्ट मेथड जी आहे चेक कॅन्डिडेट अलॉटमेंट यावरती सिलेक्ट करायचं. L5 नंबरचा जो तुमचा नंबर असेल तो इथे तुम्हाला टाकायचा आहे. तो टाकल्याच्या नंतर चेक युअर अलॉटमेंट यावरती क्लिक केल्याच्या नंतर खालती तुम्हाला दिसेल की कोणता कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट झालेला आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट जी प्रोसेस असेल ते नेक्स्ट थर्ड ऑप्शन आहे. या अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता. कॅन्डिडेट लॉगिन यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचं ईमेल आयडी, पासवर्ड यावरती टाकल्याच्या नंतर साइन इन या बटनवरती क्लिक करा. तुम्हाला कोणत्या कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे, ते तुम्हाला माहिती यामध्ये पडून जाईल. तुम्हाला नॉट अलॉटेड जर दिसत असेल, तर अशा पद्धतीने स्क्रीन तुम्हाला दिसेल. कॉलेज नॉट अलॉटेड फॉर राउंड 3 अशा पद्धतीने दिसेल किंवा कॉलेज अलॉटमेंट झालं असेल, तर तुम्हाला यामध्ये नाव येईल, की कोणता कॉलेज तुमचं अलॉटमेंट झालेलं आहे. सो कॉलेज अलॉटमेंट जर झालं असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे ती प्रोसेस म्हणजे सीट एक्सेप्टन्स कसं करायचं आहे, फ्रीज कसं करायचं आहे, ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ते सांगेन इन्फॉर्मेशन कशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे, फ्रीज आणि सीट एक्सेप्टन्स. बट ज्या विद्यार्थ्यांचं कॉलेज अलॉटमेंट झालं असेल, इथे त्यांना कॉलेजचं नाव येईल. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट नाही झालं, त्या विद्यार्थ्यांना नॉट अलॉटेड अशा पद्धतीने येईल. ओके. बट ज्या विद्यार्थ्यांचं कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे, त्यांनी कधी आता ॲडमिशनसाठी जायचं आहे, त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला आता या व्हिडिओमध्येच सांगत आहे. तेच यामध्ये ब्राउचर ओपन केलेलं आहे. त्यामध्ये जर आपण बघितलं फायनल मेरिट लिस्ट ही 4 सप्टेंबरला रिलीज झाली होती कॅप राउंड 3 साठी आणि कॉलेज अलॉटमेंट फॉर राउंड 3 8 सप्टेंबर 2025 म्हणजे कॅप राउंड 3 साठी अलॉटमेंट कोणतं कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट झालेलं आहे, हे तुम्हाला आज ही पब्लिश झालेलं आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे, असे विद्यार्थी ॲडमिशनसाठी 9 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर या डेटच्या दरम्यान तुम्हाला ॲडमिशनसाठी कॉलेजमध्ये जायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे कॅटेगरीचं रिसिप्ट असेल, ते रिसिप्ट घेऊन तुम्ही जाऊ शकता. तुमचं ॲडमिशन तिकडे कन्फर्म होईल. तुम्हाला फक्त जो जी-आर मी दिलेला आहे, तो जी-आर तुम्हाला टेलिग्राम चॅनलला पाठवलेला आहे. तो डाउनलोड करा. कॉलेजमध्ये जर तिकडे विचारलं, की असा कोणता जी-आर नाही आलेला आहे, सो तुम्ही सीईटीची वेबसाईट ओपन करा. त्यामध्ये तो जी-आर आहे. प्लस तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मी पाठवून दिलेला आहे. तो जी-आर जरी तुम्ही घेऊन गेलात तरीही चालेल. ओके. ज्या विद्यार्थ्यांचं रिसिप्टवरती ॲडमिशन झालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांचं म्हणजे जे रिसिप्टवरती ज्या विद्यार्थी कॉलेज अलॉटमेंटसाठी जातील ॲडमिशनसाठी कॉलेजेसमध्ये असे विद्यार्थी. जे विद्यार्थी ओपन कॅन्डिडेटचे असतील, त्या विद्यार्थ्यांना कोणतेही डॉक्युमेंट्स जास्त इम्पोर्टंट नाहीयेत. नॉर्मल डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत, जे की आय सेक्शनला तुम्हाला वरती व्हिडिओ दिसेल. त्यामध्ये कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला न्यायचे आहेत, त्याचे सर्व डिटेल्स आपण त्यासाठी व्हिडिओ बनवलेले आहे. आय सेक्शनमध्ये तुम्हाला ती देऊन टाकेन, ती तुम्ही बघा. त्याच पद्धतीने 3 सेट तुम्हाला डॉक्युमेंटचे घेऊन जायचे आहेत कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी. ते कधीपासून? उद्यापासून कॉलेजचे ॲडमिशन हे चालू होतील. ओके. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे, असे विद्यार्थी उद्या ॲडमिशनसाठी कॉलेजला जातील. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालं नसेल, त्या विद्यार्थ्यांनी टेन्शन घेऊ नका. इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड काय असतो याची व्हिडिओ ऑलरेडी मी बनवलेली आहे.
पण हे कधीपासून चालू होणार आहे त्याची प्रॉपर एक व्हिडिओ बनवतो, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी माहिती पडतील. जे विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झाले नाही, ते विद्यार्थी इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडला पार्टिसिपेट करतील. त्याची संपूर्ण व्हिडिओ कधी इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड चालू होणार आहे, मॅनेजमेंट राउंड कधी चालू होणार आहे, याची संपूर्ण माहिती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देईन. पण ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे, त्या विद्यार्थ्यांचं काँग्रॅच्युलेशन आणि खूप विद्यार्थ्यांना जर कॉलेज अलॉटमेंट झालं असेल, तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, की कोणतं कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट झालेलं आहे. ओके. सो ही पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची होती. कॉलेज अलॉटमेंट हे पब्लिश झालेलं आहे. कोणतं कॉलेज तुम्हाला लागले आहे ते बघा आणि त्या पद्धतीने अकॉर्डिंग तुम्हाला ॲडमिशनसाठी 9 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर या दरम्यान ॲडमिशनसाठी कॉलेजमध्ये जायचं आहे. विथ ओरिजिनल आणि विथ 3 सेट ऑफ झेरॉक्स घेऊन तुम्हाला कॉलेजमध्ये जायचं आहे. ओके. थँक सो मच.